गाणे तोंडपाठ नाही होणार. माझी 3,000 गाणी तोंडपाठ असतील. काय सांगता? हो, तोंडपाठ म्हणजे मी म्हणू शकत नाही. लागलं की पुढचं लगेच आपल्याला लगेच मोहम्मद रफी, मुकेश, अच्छा, यांची गाणी. गाणी. पुस्तकामध्ये काय वाचता? पुस्तकामध्ये मिळेल ते वाचतो. मी जो काय आहे तो फक्त शरद पवारांमुळे आहे हे मी जाहीररित्या पब्लिक स्टेजवरनं सांगितलेलं आहे. मग 2024च्या निवडणुकीचं तुमचं भाकीत काय आहे? 2024ला बदल दिसेल. विधानसभेमध्ये MBA आलेली असेल आणि भारतामधलं वातावरण जर बघितलं, मी साधं उदाहरण देतोय. वातावरण कसं असतं. 1 वर्षापूर्वी विवेक अग्निहोत्रींनी पिक्चर काढला होता काश्मीर फाईल्स. त्याची रश बघितलेली ना. 1 वर्षानंतर त्यांनी पिक्चर काढला द वॅक्सिन वॉर. 27 तिकीटं गेली. ही सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत. आणि पिक्चर हे मीडियम हे प्रचंड इम्प्रेसिव्ह मीडियम आहे. हे आता जगात सगळीकडे झालं. म्हणजे हिटलरच्या काळापासून पिक्चर हा प्रचंड इम्प्रेसिव्ह म्हणजे इंटरॅक्शनसाठी प्रचंड इम्प्रेसिव्ह असतं किंवा लोकांची 3 तासात मानसिकताच बदलते. काय झालं असं की जवान प्रचंड हिट गेला. म्हणजे तरुण पोरांनी तर जाऊन जाऊन बघितलं. आणि विवेक अग्निहोत्रीसाठी अनेक जण मैदानात उतरले तरी तिकीटच जात नाही. गदर 2 पण चालला. हा गदर 2 आणि मी तुम्हाला ज्याच्यात हेट्रेड आहे हो हो ते सांग. ओके. पण जितेंद्र आव्हाड कधी पिक्चर पाहतात? मी नाही पिक्चर पाहत. नाही? शेवटचा पिक्चर कधी पाहिला? आठवत पण नाही. आठवत पण नाही? तर मग दहीहंडीमध्ये तर तुम्हाला गाणी पाठ असतात अनेकदा. हा, माझी गाणी पाठ असतात कारण का माझ्या गाडीतला रेडिओ कधी बंदच होत नाही. म्हणजे समजा मी इथं तुळजापूरला गेलो तर मध्ये एकच स्टॉप असतो माझा. मी काय फार पाणी प्यायला, जेवायला, नाश्ता करायला कुठे थांबत नाही. मी 500-700 किलोमीटर 1 स्ट्रोकमध्ये पाडतो. बरं. 700 किलोमीटर फक्त किशोर कुमार आणि मोहम्मद रफीच बरोबर असतो ना. अच्छा. मग गाणे तोंडपाठ नाही होणार. माझी 3,000 गाणी तोंडपाठ असतील. काय सांगता? हो, तोंडपाठ म्हणजे मी म्हणू शकत नाही. लागलं की पुढचं लगेच आपल्याला लगेच सुरू होतं आपलं. अच्छा. आणि काही वेळेस मी आता मुंबईला जाताना पण गाणं आवडलं तर व्हॉल्यूम मोठा करतो. ओके. कॉलेजमध्ये गॅदरिंगमध्ये गाणं म्हटले होते का? माझा आवाज काही एवढा सुंदर नाही की मी कुठे जाऊन गाणं म्हणतो. पण एखाद्या समोर कुणी चांगलं दिसतं कॉलेजमध्ये, लोक म्हणतात चांगलं गाणं. नाही, मी बाथरूम सिंगर आहे. मी काय कुठे स्टेजवर गायलेलो नाही. बस काहीतरी आपलं. नाही, खरं म्हणजे आवड आहे मला. म्युझिकची आवड आहे आणि त्यातल्या त्यात हिंदी म्युझिकची आवड आहे. आणि त्यातल्या त्यात ते 70-80 दशकातला जो किशोर कुमार, मोहम्मद रफी, मुकेश, अच्छा, यांची गाणी. पुस्तकामध्ये काय वाचता? पुस्तकामध्ये मिळेल ते वाचतो. बरं. आवर्जून आता एखादं पुस्तक वाचायचं असं काही ठरवून? नाही, असं काही ठरवून बिरवून मी काही आयुष्यात कुठलीही गोष्ट मी ठरवून करत नाही. अच्छा. सगळं आयुष्यात ठरवून मी काय डिसिप्लिनेरियन नाही आहे की असंच चालायचं. नाही, पण एका हमालाचा मुलगा इथपर्यंत नाही, माझे वडील हमाल नव्हते. नाही, सॉरी, नातू म्हणूया, इथपर्यंत पोचला, काहीतरी असेल ना. म्हणजे इतकं तुम्ही डिसिप्लिनरी म्हणा. ठीक आहे ना. काय आणलं इथपर्यंत? देवाने आणलं, पवारांनी आणलं, साहेबांनी मला इथपर्यंत आणलं. हे मी कधीही नाकबूल करत नाही. मी जो काय आहे तो फक्त शरद पवारांमुळे आहे हे मी जाहीररित्या पब्लिक स्टेजवरनं सांगितलेलं आहे. ओके. आणि मला तरी सांगायलाही लाज वाटत.